अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा दरबार भरला होता. साधू संत, शेतकरी, गृहस्थ, सरदार अशी कित्येक जण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला तिथे यायचे. त्यातील काही लोकांच्या मनामध्ये अतूट भक्ती होती, तर काही जणांच्या मनामध्ये शंकेचा काटा रुतला होता. म्हणजे त्यावेळेस अशी चर्चा रंगली होती की श्री स्वामी समर्थ खरंच परब्रह्म आहेत की फक्त सिद्धयोगी. तर त्यातले काही जण म्हणाले की अरे, स्वामी तर एवढे चमत्कार करून दाखवतात, म्हटल्यानंतर तेच परब्रह्म आहेत. तर काही जण म्हटले की नाही नाही, ते तर देवही नाहीत, देवीही नाहीत, मग ते फक्त विद्वान साधू आहेत म्हणून. श्री स्वामी समर्थांच्या कानावर ही चर्चा पडत होती, पण त्यांच्या ओठांवर फक्त स्मित होतं. या लोकांना अजून खऱ्या मायेचा अर्थ माहित नाही हे स्वामी समर्थ जाणून होते. एक दिवस हीच संशयित लोक दरबारात आली आणि त्यांनी धाडसांनी थेट स्वामींना विचारलं की स्वामी, तुम्ही तर म्हणता की तुम्ही ब्रह्म आहात, मग ही शक्ती, आदिमाया, देवी त्यांचं काय? तुमचं आणि त्यांचं स्थान वेगळं नाही का? श्री स्वामी समर्थ स्मित हसले. सगळा दरबार स्वामींकडे बघत होता की आता ह्याच्यावरती ते काय उत्तर देणार. पण काही क्षणातच पूर्ण दरबार थक्क झाला, कारण आसनावर बसलेले स्वामी समर्थ नव्हते. तिथे प्रकट झाली होती एक साधी गृहिणी. होय, एक साधी गृहिणी. अंगावर नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात एक लहानसं भांड आणि डोळ्यात अपार तेज. दरबारात असलेले सगळे भक्त थक्क झाले. आत्ता समोर स्वामी होते आणि आता ही साधी गृहिणी. त्या रूपातून मधुर आवाज आला, होय मीच. मी आणि देवी वेगळे नाही. पुरुष, स्त्री, निराकार सगळं मीच आहे. दरबारात असलेल्या भक्तांचा गोंधळ अचानक शांत झाला आणि त्यांना खात्री पटली की श्री स्वामी समर्थ म्हणजेच देवी आहेत, म्हणजेच आदिमाया आहेत म्हणून. स्वामी पुन्हा पूर्वरूपात आले आणि त्यांनी भक्तांना हे समजावून सांगितलं की अरे, देव पुरुष आहे की स्त्री, शिव आहे की शक्ती, याच्यावर वाद घालण्याची गरज नाही. देव कधी राम होतो, कधी कृष्ण, कधी पार्वती, कधी लक्ष्मी. रूप बदलतात, पण सत्य एकच राहतं. भक्तांना ही गोष्टच पटली आणि ते श्री स्वामी समर्थांना नतमस्तक झाले. श्री स्वामी समर्थ.